चला आपण सामन्याला सुरुवात करतोय. दोन्ही सलामीवीर बॅटर आता मात्र आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. कुठलाही पुन्हा चेंजेस नाहीये. साहिल पाटील त्याच्या सोबतीला विनय पाटील, खांडवली विपक्ष पिशे अशी मात्र तुम्हाला फायनलची मॅच पाहायला मिळेल. आणि अतिशय सुंदर या स्पर्धेचं नियोजन पाहायला मिळालं. अनंताजी केणे यांचा वाढदिवस सुद्धा आपण थाटामाटाने सुरुवात इथे साजरा केला. चला एकदा दोन्ही टीमसाठी टाळ्या असू द्या. अंतिम सामना आहे आणि आपल्याच विभागातील पाहिलं तर आपल्याच असोसिएशनच्या अंतर्गत हे दोन्ही संघ खेळत असतात. आणि पाहू शकाल सुरुवातीला आपण जर पाहिलं तर नेहमीच एक स्पेशलिस्ट म्हणून राकेशकडे पाहिला जातो या खांडवल संघाच्या दृष्टिकोनातून. आणि तोच गोलंदाज सुरुवात करतो आपल्या षटकाला. पहिला चेंडू ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न होता. अगदी टॉपेश पाहायला मिळालं. स्वतः विकेट किपर विनोद पाटील चेंडूवरती झेपावते. समीर पहा आपण सकाळपासून ही स्पर्धा अगदी जवळून पाहिलेली आहे. सर उतार पाहिलेले आहेत. परंतु ही फायनलची मॅच आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. एक्झॅक्टली पीसे संघाची गोलंदाजी पाहिल्यानंतर किती धावा जोडणं जेणेकरून त्या टीमसाठी हे चांगलं ठरू शकेल. 40+ 40 एक मॅजिकल आकडा ठरेल आणि त्या धावांपर्यंत पाहावं लागेल. परंतु यावेळेला चांगला उसळी घेणारा बॉल होता. डॉट बॉलनं सुरुवात करतोय. खांडवल टीमनं आज सर्वांनाच प्रभावित केलेला आहे. इम्प्रेसिव्ह कामगिरी सर्व खेळाडूंच्या वतीनं. जरूर यंगस्टर बॉलर आहेत. योगेश्वरची बॅटिंग असेल, विनोद पाटीलची बॅटिंग असेल, ओव्हरऑल टीम वर्क त्यांचा आपल्याला बघायला मिळाला. हो निश्चितपणे इथं मात्र पाहू शकेल पंच करण्याचा प्रयत्न. आय थिंक जम्पिंग जपाक शॉट केल्याचा होता साहिल पाटीलला, परंतु प्रॉपर कनेक्शन नाही. इस्टा कव्हरला डीप मध्ये कुंदण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. परंतु मित्र खांडवल टीमसाठी एवढंच म्हणेन की ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची आहे की दुसऱ्या क्रमांकाची आहे हे आम्हाला माहिती नाही. परंतु आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून या वर्षी 2025 मध्ये एक करंडक उचलणार आहोत. त्यापेक्षा अजून आम्हाला काय हवं. जरूर प्रत्येक संघाला असं वाटत असतं की एक तरी ट्रॉफी किमान एका सत्रामध्ये आपल्याकडे यावी. यावेळेला जबरदस्त लॉफ केला विनय पाटील. पहिला षटकार फायनल मॅच मध्ये विनयच्या बॅट मधून. बडे मॅच के खिलाडी. अगदी विनयच्या झोन मध्ये हा चेंडू होता. आणि पहा टायमिंग, हा खेळाडू टायमिंग सोबत ताकदीचा सुद्धा वापर करत असतो. आणि पहा चेंडू सरळ थेट वाडिश लॉंगॉनच्या अगदी पलीकडे जाऊन लँडिंग झाला. पहिली बाउंड्रीज फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहतोय पिसेकरांसाठी. हो इथे मात्र पावलांचा वापर केला. डान्सिंग ट्रक शॉट केल्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू मात्र अगदी बाहेरच्या दिशेने मात्र मूव्ह झाला. आणि जबरदस्त वापसी गोलंदाज राकेश पाटीलची आपण पाहतोय. जरूर जरूर वार पलटवार तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. कारण दोन्ही संघांनी खूप मेहनत करून इथपर्यंत हे दोन्ही संघ पोहोचलेत. आणि त्याच्यामुळे जरूर तुम्हाला वार पलटवार या दोन्ही संघांच्या वतीनं बघायला मिळतील. चांगला खेळ राहिला दिवसभर. ओ व्हाट अ कॅच, एक्सलंट टेकन ब्लाइंडर. विनोद पाटीलनं कमाल केले विकेटच्या मागे. विनय पाटीलला मैदान सोडावं लागेल. जरूर जरूर पाहू शकाल 100 कॅच. आणि विनोदनं सांगितलं की माझा हा जगन्नाथ एका हाताने तो झेल त्याने मात्र एक्झॅक्टली आपल्या हातामध्ये कैद केला. आणि पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा मात्र ते संपन्न झाला. जबरदस्त सुरुवात टीम जे हनुमान खांडवल संघाची आपण म्हणू शकतोय. कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 8 धाबा त्या फलकावरती पाहायला मिळतात. युट्यूबच्या माध्यमातून पाहिलं तर खांडवल संघाची पुरस्कृत युवा उद्योजक युवासेना शाखा प्रमुख खांडवलचे मिस्टर प्रशांत शेठ विष्णू पाटील सध्या युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं आणि या सामन्याचा आनंद घेतोय. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि जे आपण ट्रॉफीच्या स्पर्धेमध्ये देणार आहोत उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर जे ट्रॉफीज आपण पाहतोय स्वर्गीय मकरंद पाटील यांच्या स्मरणार्थ 7 स्टार पैकी 1 स्टार आय थिंक अजित सदानंद पाटील यांच्याकडून आम्हाला या ट्रॉफी सर्व पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. समीर चांगली सुरुवात करू शकतो. 8 धाबा आणि मोठी विकेट्स विनय पाटीलची. इकॉनॉमिकल स्पेल राकेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. सेकंड ओव्हर मध्ये निखिलला आता इन्व्हाइट केलाय. साहिल पाटील पूर्ण दिवसभर त्याच्या नावारूपाला साजेसा खेळलेला नाहीये, परंतु फायनल मध्ये तो चांगला खेळेल का. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे निखिलनं आता साहिल पाटील समोर. मी विनंती करतो युवा उद्योजक जे हनुमान खांडवल बस संघाचे पुरस्कर्ते प्रशांत शेठ विष्णू पाटील यांचे इथे शुभागमन सुद्धा झालेलं आहे.
आपणास विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहा पूर्ण सत्र आपण जर समीर पाहिलं तर या चेंडू नंतर आपण विश्लेषण करू. इथे मात्र पाहू शकाल चेंडूची लाईन फार चुकीची आहे, त्यामुळे मात्र दंडित केले गेलं वाईटच्या स्वरूपात. एक धाव एकही सामना किंवा एकही स्पर्धेमध्ये आय थिंक प्रशांत पाटील यांची आम्हाला उपस्थिती पाहायला मिळाली नव्हती, कारण त्यांचा आपल्या खेळाडूंवरती विश्वास होता की तुम्ही एक ना एक दिवस एक तरी स्पर्धा जिंकाल आणि तो क्षण अगदी जोडून डोळ्यांनी पाहतायत. आणि त्यांचं आज पहिल्यांदा या सत्रामध्ये एखाद्या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे आणि त्याला विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संयम फार महत्वाचा आहे. पुन्हा पूल करायचा होता. साहिल पाटील सपशेल नांगी टाकली या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये असं म्हणूया, कारण त्याचं नाव जेवढं मोठं आहे ना तेवढा मोठा खेळ त्याला करता आलेला नाहीये. हो निश्चितपणे पूर्णपणे आज बॅटिंग फ्लॉप शो त्याचा पाहायला मिळाला, कारण पूर्णपणे आज दिवसभर तो सास पडला आणि ही इनिंग सुद्धा पहा ना 4 चेंडू तो खेळला, 3 डॉट 1 सिंगल, कारण त्याच्या नावालाही शोभा देत नाहीये ज्याप्रमाणे तो खेळतोय. हो पुन्हा मात्र मिस टायमिंग शॉट पाहिलेकडे आहे. क्षेत्रक्षेत्राच्या डोक्यावर चेंडू चालला, अगदी डेप मध्ये कुठला प्रोटेक्शन नाहीये. चेंडू थांबलाय तिथे, कारण असं वाटतं की पाणी सुद्धा साचलंय, गवत सुद्धा मात्र तिथे जास्त आहे आणि फलंदाजाला संधी मिळाली 2 धाबा पूर्ण करण्याची. चांगली सुरुवात सध्या आपण पाहत आहोत. जी सुरुवात राकेश पाटीलने केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र निखिल जाधव सुद्धा चांगली कामगिरी करतोय आणि फक्त 11 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या. प्रत्येकी मॅच मध्ये टॉस हा फार इम्पॉर्टंट राहिला आणि ज्या संघानं टॉस जिंकल्यानं त्यांनी पहिल्यांदा बॅटिंग केली. पीसे संघाच्या बाजूने देखील फायनल मॅच मध्ये टॉस लागला, बॅटिंगचा निर्णय घेतला, परंतु निर्णय तो योग्य होता का? साहिल पाटील आता पहिला ब्लास्ट त्याच्या बॅटमधून येतोय. मोठा खेळाडू आहे, कधीही पलटवार करू शकतो आणि अखेर पहिला षटकार त्याच्या बॅटमधून. म्हणजे असं वाटतं की दिवसभरामधील या फटक्यावरती त्याने पूर्णपणे राग व्यक्त केलाय, ज्या अनुषंगानं त्याच्या झोन मध्ये हा चेंडू होता. आणि पहा ना अगदी 20 मध्ये लॉंग ऑन मध्ये आपण जर पाहिलं तर फिल्डर सुद्धा तैनात होता, परंतु त्याच्या डोक्यावरून आय थिंक जो आपला मुख्य व्यासपीठ आहे त्याच्या डोक्यावरून चेंडूला मात्र फेकून दिलं 6 धाबांसाठी. हा मूल्यवान षटकार आपण म्हणू शकतो अंतिम सामन्याच्या दृष्टिकोनातून. हो आता मात्र पहा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लेंथ आपण जर पाहिजे समीर ऑफस्टिकला होती, खेचून मारण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये कुठला कनेक्शन नाहीये. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं, ज्या वेळेला पुढच्या बॉलवर षटकाराला लगेचच लेंथ मध्ये परिवर्तन केलं, लाईन हलकीशी ऑप्शनच्या बाहेर टाकली. या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येणं गरजेच्या आहेत की काय चुका करतोय, त्या चुकांना लगेच सुधारणं गरजेचं आहे. इथे बाउन्स अधिक टाकायचं होतं, शॉर्ट बॉल होतं आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर ऑलरेडी खरं तर इशारा देण्यात आला होता, सांगितलं होतं, सूचना दिली होती गोलंदाजाला, पुन्हा ती चूक केली आणि त्याच्यावरती आता दंड भरावा लागतोय. एक अतिरिक्त धाव, स्कोर एका धावेने 18 या आकड्यावरती 18 रन्स. या पुढचा बॉल असेल फ्री हिट, पुन्हा संधी आहे साहिल पाटीलकडे. ओव्हर द विकेट निखिलचा बॉल फ्री हिटचा आहे, झेल घेण्याचा प्रयत्न केला फाईन लेगला, परंतु चौकार नक्की सेव्ह केला असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या प्रकारे एफर्ट होता फाईन लेगच्या फिल्डरचा, एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि एका धावेने 2 षटकांचा खेळ समाप्त. आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सुरुवात खरं तर हवी तशी झालेली नाहीये, परंतु या ओव्हर मध्ये थोडाफार कोयना योगी सर मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केलाय तो पीसे टीमनं. हो निश्चितपणे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर राकेशने 8 खर्च केला होता, परंतु निखिल जाधवनं मात्र आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केले 11. आणि तसे जर पाहिलं तर इथे 35 धावा संख्येपर्यंत जरी मात्र पीसे संघाने समीर जर मजर मारली तर हे सुद्धा विसरून चालणार की, कारण पीसे संघाकडे सुद्धा मात्र चांगला अटॅक आहे आणि मॅच चांगल्या रोमांचक स्थितीमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येऊ शकणार नाहीये. 19 धाबा 2 षटके इथे संपन्न झाली. हे 6 चेंडू जे आहेत ते खांडवल संघासाठी फार महत्वाचे आहेत. जर अंडर 10 आय थिंक 10 पेक्षा अधिक धाबा जर खर्च केला तर आपण म्हणू शकतो की आय थिंक कुठेतरी 60-40 मात्र हा सामना पाहायला मिळू शकेल. परंतु 10 पेक्षा अधिक जर धाबा इथे खर्च केल्या तर मात्र कुठेतरी चेसिंग करत असताना फलंदाजावरती मानसिक दडपण निर्माण होऊ शकतो. कारण आज खांडवलचा पूर्ण खेळ आपण पाहिलं तर योगेश्वरच्या बॅटमधून धाबा निघाला. विनोद पाटीलनं आय थिंक एक चांगली इनिंग केली, परंतु हवी तशी इतर खेळाडू जे 7 बॅटिंग मध्ये आय थिंक आपल्याला पाहायला मिळालेलं नाही जरूर. परंतु आता या मॅच मध्ये टीम वर्क इम्पॉर्टंट असेल. चॅम्पियन बनण्यासाठी तुम्हाला सांघिक खेळ करणं गरजेचं असतो आणि आता अंतिम षटकामध्ये प्रवीण हा गोलंदाज या ठिकाणी येतोय. हनुमान खांडवल बी संघाकडून. साहिल ऑन स्ट्राईक, एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. ओव्हर द विकेट प्रवीणचा बॉल यावेळेला अधिक उसळी घेणारा होता. धावबादची संधी असेल, कीपर कडनं मिस्टेक. दोन्ही बाजूला धावबादची संधी होती, परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये फायनली एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केले आणि संघाची धावसंख्या 20 वर.
चर्चा करत होतो की 35 पर्यंत अगदी बरोबर उल्लेख केलात, कारण धावांचा पाठलाग आज एखादा सामना असेल पूर्ण दिवसभरामध्ये की जेथे रन चेस झालेले आहेत, त्याच्यामुळे 35 धावा एक चांगली टोटल असेल. हो निश्चितपणे, कारण आजच्या दिवसात आपण खेळ पद्धत जेव्हा ज्या संघाने प्रथमतः बॅटिंग केली त्यांचंच आज आपल्याला बोलबाला पाहायला मिळाला आणि इथे मात्र पीसी संघ सध्या बॅटिंग करतोय. हो पुन्हा मात्र पाहू शकाल टॉप एज शॉट फायनलिंगचा जो फिल्डर आहे काय जबरदस्त कमालीचं क्षेत्ररक्षण करतो. या अगोदर सुद्धा मात्र त्याने एक चौकार सेव्ह केला आणि आता सुद्धा मात्र चांगला फिल्डिंग करतोय, कारण त्याला सुद्धा माहिती आहे जर पहिल्या क्रमांकाची जर ट्रॉफी जिंकायची असेल तर अभिनय तो कमी नाही, कारण संधी आपल्यापर्यंत चालत आलेली आहे आणि त्या संधीचं आपण जर सोनं केलं नाहीये तर यापेक्षा अजून काय त्यांच्या हाती अपेक्षा असेल. हो, संयमाची किंमत फार मोठी असते आणि पूर्ण वर्षभर वाट बघितली या क्षणाची आणि अखेर तो क्षण आला. म्हणून नक्की आता प्रत्येकी खेळाडू 100% कमिटेड आहे, कमिटमेंट देत असताना या मॅच मध्ये, कारण हा फार मोठा सामना आहे, फायनल मॅच आहे. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, पुन्हा धावबाची संधी होती, साईड सातत्याने बीट होतोय परंतु धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये येत आहेत. एकेका धावेला फार महत्व असेल, या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 आकड्यावर. निश्चितपणे प्रत्येक सिंगल नंतर आपण जर पाहिलं तर कुठेतरी आय थिंक प्रशांत पाटील यांच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल येत असेल आणि ते सुद्धा मात्र आता प्रार्थना करत असतील की आय थिंक या ओव्हरमध्ये मोठे फटके आले नाही तर माझ्या टीमसाठी चांगलं होईल, परंतु पीसेकरांसाठी आता मात्र इथे मोठ्या फटक्यांसाठी शोध आय थिंक रस्ता शोधावा लागेल, कारण 3 चेंडू आतापर्यंत प्रवीण हाताळले आणि 3 मध्ये फक्त 3च खर्च केला. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हो फ्रंट फुटला गेले, शेपलवून केल्याचा प्रयत्न, इथे मात्र विकेट किपर कडून थोडीशी मिस्टेक घडली. पुन्हा चेंडू पावशेल शॉर्ट फाईन लेगचा 1700 चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि पंचांचा आपण जर पाहिलं तर 22चा सिंगल आपल्यापर्यंत पोहोचला जातोय, म्हणजे 4 चेंडू आणि आतापर्यंत 4 सिंगल. काय म्हणशील प्रवीणचं हा स्पेल? ग्रेट बॉलिंग आणि 4 पैकी योगी सर आपण जर विचार केला तर एकच सिंगल आहे जी बॅटच्या साह्याने आलेली आहे, म्हणजे फलंदाज अक्षरशः त्याच्या गोलंदाजीवरती नृत्य करतात असंच म्हणावं लागेल. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि एकूण संघाची धावसंख्या 23 वरती पोहोचली गेली. काय सस्पेन्स आहे या 2 चेंडूच्या पाठीमागे. प्रवीण पुन्हा एकदा हो पहा ना, पहिल्यांदा दोन्ही बॅटर जर आपण पाहिले तर विश्लेषण समीर आपण केलं तर आय थिंक प्रथमतः बॅकफुटला येतात, त्याच्यानंतर फ्रंटफुटला जाऊन ऑन साईडला ऑफस्टिकचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न करतात. कितपत योग्य शॉट सिलेक्शन आपण म्हणू शकतो? बॉलच्या मेरिटवर तुम्ही खेळणं गरजेचं आहे. हा टेनिस बॉल नाहीये, हा रबर बॉल आहे. मैदानाच्या 360 डिग्री कुठल्याही सीमारेषेला तुम्ही क्लिअर करू शकता, त्या दिशेने तुम्हाला खेळता येणं गरजेचं आहे. बॉल ज्या दिशेने येतो त्यानुसार तुम्ही क्रिकेट खेळलात तर आणखी बेटर होईल. इथे सातत्याने साईल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथे तो सपशेल अपयशी करलाय. क्लीन बॉल अराउंड लेग त्रिफला उद्ध्वस्त केलाय आणि याच बरोबर आपण पाहतोय पहिलं सत्र देखील येथे समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. सौमिक केबल नेटवर्क ट्रॉफी 2025 जिंकण्यासाठी 25 धावांचं आव्हान पार करावं लागेल. मॅन फ्रॉम नानकर. सन्माननीय
अनंतजी केणी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं नियोजन 7 स्टार ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा घडली गेली आणि या ठिकाणी पहा ही स्पर्धा साठी जास्त वेळ काही घेतला नाही 7 स्टार ग्रुपनं एका रात्रीमध्ये जसं आपण पाहतो की पांडवांना कीर्ती केली तसं मात्र 7 स्टार ग्रुपनं या स्पर्धेचं नियोजन केलं आयोजन केलं. हे 7 पांडव आहेत या विभागातील आणि सर्वांचा सिंहाचा वाटा या स्पर्धेमध्ये राहिला गेला आणि त्यांचं एक स्वप्न होतं की अनंताजी केणी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्हाला एक स्पर्धा खेळवायची आहे. आय थिंक पहिल्यांदा बापगावचं क्रीडांगण तिथे मात्र आपण आय थिंक निवडलं होतं परंतु काही कारणास्तव त्या मैदानावरती स्पर्धा घडली नाहीये परंतु आपण लगेचच दुसऱ्या मैदानाची सेवा पुरवली आणि त्यांच्या सोबतीला डीजे जालेंदर आहेत आणि मी या स्पर्धेसाठी जरूर खास करून सर्व ग्रामस्थ मंडळ जे नामकरचे आहेत त्यांचे सुद्धा मी विशेष आभार व्यक्त करतोय कारण त्यांची सुद्धा मात्र या स्पर्धेसाठी चांगली मुलाची आम्हाला साथ मिळाली. खास करून अक्षय थेटे असतील सर्व ग्रामस्थ मंडळ असतील निलेशजी कोहली सर्व ग्रामस्थ मंडळ आमच्या सोबत आहेत आणि सर्व आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे सर्व खेळाडू आमच्या सोबत आहेत आणि पहा येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला अजून काही नवनवीन स्पर्धा पाहायला मिळतील आणि लीग फॉर्मॅट मध्ये सुद्धा एक स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे. 8 संघ असतील 8 फ्रँचायझी असतील त्या स्पर्धेमध्ये आणि ती स्पर्धा असोसिएशनच्या अंतर्गत असेल आणि 2 दिवसीय स्पर्धा असेल. या अनुषंगाने आपण मागील काही 2 वर्षापूर्वी याच ठिकाणी ती स्पर्धा आपण भरवली होती आणि त्या स्पर्धेचं चॅम्पियन पद स्वर्गीय मकरंद स्पर्ध मुठवल संघानं प्राप्त केलं होतं. आज थोडीशी मिस्टेक घडली. चला आता मात्र धावांचा पाठलाग सुरू करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत आहे. योगेश्वर पाटील आणि त्याच्या सोबतीला विनोद पाटील. कभी नाही तो कभी नाही हा सूत्राचा मंत्र आता जपावा लागेल टीम खंडवल संघाला. 18 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि 18 चेंडूमध्ये 25 धावा इथून मात्र जोडायच्या आहेत. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कुठली धावसंख्या सेफ्टी नसते कारण किती धावांचा तुम्ही संरक्षण करू शकता आणि किती धावांचा तुम्ही पाठलाग करू शकता असा क्रिकेटचा खेळ. नक्कीच अनिश्चितीने भरलेला खेळ आहे. कोणीच प्रेडिक्शन आजवर या खेळामध्ये करू शकलेला नाहीये. इथून 25 धावा बनवायच्या आहेत आणि 25 धावा वाचवायच्या आहेत परंतु एक सामना मला आठवतोय 25 धावा वाचवत असताना आमने संघानं मेहर 11 बापगाव संघाला परास्त केलं होतं. त्याच्यामुळे ही धावसंख्या छोटी नाहीये आणि एका दृष्टिकोनातून आपण जर फलंदाजांच्या बाजूने विचार केला तर ही धावसंख्या मोठी नाहीये. बघूया आता मॅच मध्ये काय घडतंय परंतु आता योगेश्वर आणि विनोद दोघेही चांगल्या फॉर्मात आहेत या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल ऑन साइडला लॉफ केला आणि कॅप शॉट देखील सिलेक्ट केला होता परंतु तेथे आउटफील्ड न साथ दिली क्षेत्ररक्षकांना. पावसाळ्याच्या क्रिकेटमध्ये अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळत असतात. एकच धाव पहिल्या बॉलवर ऑफ द मार्क योगेश्वर. हो निश्चितपणे एक क्षण असं वाटलं होतं की समीर चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल परंतु पाहणं त्या ठिकाणी चिखल असावा तिथे चेंडू जाऊन मात्र पूर्णपणे थांबला गेला आणि त्या अनुषंगाने एकच धाव मात्र मिळाली. परंतु ज्याप्रमाणे पहिला चेंडू मिडल गेला योगेश्वर पाटीलनं आय थिंक कॉन्फिडन्स लेवलचा स्ट्रोक. नेहमीच पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही बॉल फेस करत असता त्यावेळेला पहिला बॉल मिडल ऑफ द बॅट घेणं कुठेतरी फलंदाजाचा आत्मविश्वास वाढवत असतो आणि जरूर त्याचा आत्मविश्वास वाढला असेल परंतु एका बाजूला पियुष आहे यानं भल्या भल्यांना नाचवलंय या स्पर्धेमध्ये. ओ हो विनोद समोर यावेळेला शरीर भेदी चेंडू होता भन्नाट वेग तेज सर्रार बॉल निर्धाव येतोय. तुमच्याकडे लेफ्टी योगेश्वर पाटील आहे तर पिसेकर सांगता की आमच्याकडे लेफ्टी बॉलर पियुष पाटील आहे आणि लेफ्टी टू लेफ्टी बॅटल पाहायला मात्र प्रेक्षकांना आवडेल. सध्या रायटी बॅटर आहे त्याच्या विरोधात विनोद पाटील परंतु पहा पूर्णपणे शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती सिंगल दुसरा डॉट परंतु या 25 धावा जोडत असताना सुद्धा मात्र संघर्ष करावा लागेल असं नाही की मात्र सहजपणे तुम्ही हा सामना जिंकू शकता. ओ सरळ बॅटल लॉफ्टेड ड्राइव्ह स्टेट डाऊन द ग्राउंड लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक 22 शेलार चेंडूवरती पोहोचलाय. सिंगल धाव विनोदच्या बाटमधून निघाली. स्ट्रोक चांगला होता परंतु जसा चेंडू मात्र जमिनीवरती समीर लँडिंग झाला थोडस गवताच्या अनुषंगाने मात्र त्याची गती कमी झाली. नेहमीच मैदानी फटके ज्या वेळेला आपण पाहतो की जास्त ग्रास असतो पावसाळ्याच्या क्रिकेटमध्ये विशेषतः आणि रबर बॉल तेवढाही त्या बॉलचा वेट नसतो त्याच्यामुळे तो मैदानी फटक्यामुळे वेगानं जात नसतो ट्रॅव्हल होत नसतो. जास्तीत जास्त तुम्हाला हवाई मार्गाचा वापर करावा लागेल मोठ्या फटक्यांसाठी. तो प्रयत्न आता इथून दोन्ही फलंदाज करतील का. पियुष राऊंड द विकेट. योगेश्वर समोर ऑफसमच्या बाहेरचा बॉल अभी फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त धाव. हो निश्चितपणे आणि पहा ऑस्ट्रेलियाच्या बाहेर चेंडूच्या हाताने तरी सुद्धा मात्र फलंदाजाने त्या चेंडूचा पाठलाग करण्याचा मात्र त्या ठिकाणी प्रयत्न केला
परंतु अष्टाच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी धाव पाहायला मिळाली. प्रत्येक धावेनंतर आता टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय. कारण त्यांनी एक स्वप्न पाहिलंय की आम्हाला एक स्पर्धा जिंकायची आहे आणि स्वप्न पहा, उघड्या डोळ्यांनी पहा, झोपेमध्ये पाहू नका. तो स्वप्न तुमचा साकार होणार. तसंही आमची सन्माननीय अनंतजी केणे साहेबांनी एक स्वप्न पाहिलं की माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक स्पर्धा मला खेळवायची आहे. ती मात्र स्पर्धा आपल्या भेटीस ते घेऊन आले. परंतु या ठिकाणी मॅच समीर शेवटच्या ओव्हर पर्यंत एक रंगतदार स्थितीमध्ये जाणार आहे, त्यात काही शंका नाही. कारण हे दृश्य सध्या आपण डोळ्यासमोर पाहतोय. कारण पियुषच्या आगेस आतापर्यंत एकही मोठा फटका नाहीये. फक्त मॅचच्या सुरुवात 2 धाबा आल्या, तृतीय सुद्धा 1 धाव 3 धाबा फलकावरती लागल्या गेल्या आणि अजूनही विजयासाठी 22 धाबांची गरज आहे. येणारे 14 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि पहा काय बॉलिंग सध्या सुरू आहे पियुष पाटीलची. अफलातून, ट्रेमेंडस, जबरदस्त, अद्भुत. आता शब्द कमी पडतील अशा कंडिशन्स मध्ये गोलंदाजी आणि एका इन्फॉर्म बॅटर समोर ज्या फलंदाजाने या स्पर्धेमध्ये चांगल्या धावा जोडल्यात. या अगोदरच्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये तो एकटा नरताना आपण बघिताला. त्या फलंदाजाच्या विरोधात एक भेदक आक्रमक ऍक्युरसी त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. पियुष पाटील आहे, उगवता तारा, युवा सितारा, पिसे गावातील हा कोहिनूर हिरा आज पुन्हा एकदा चमकला या फायनल मॅच मध्ये. आणखी एक डॉट बॉल, ग्रेट बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पियुषच्या माध्यमातून बघायला मिळाली. एक षटक त्यानं हाताळलं, 3 धावा, एकही गडी त्याला मिळाला नाहीये. परंतु योगी पाटील सर फायनल मॅच मध्ये गोलंदाजी कशी असावी याचं उत्तम उदाहरण येणाऱ्या 2 गोलंदाजांसमोर त्यानं ठेवलेलं आहे. गडीपेक्षाही कमी गोलंदाजी नाही समीर. आणि मागचा आपण जर शेवटचा चेंडू जर पाहिलं तर असं वाटतं की एकच चेंडू मात्र आपण वारंवार पाहतो की काय. कारण तिन्ही चेंडू सेम टू सेम लाईन तीच दिशा निवडली आणि पहा तिन्ही डॉट चेंडू त्यांनी मात्र हाताळले. जबरदस्त या ठिकाणी एक फ्लँक स्टार्ट मित्र म्हणेन गोलंदाज पियुष पाटीलने आपल्या संघाला प्राप्त करून दिलेले आहे. म्हणजे त्यांनी आता पायाभरणी मजबूत केलेली आहे. आणि पहा जशी मजबूत पायाभरणी झाली, साहिलच्या चेहऱ्यावरती थोडा का होईना मात्र हास्य आलाय. कारण आता 12 चेंडूमध्ये इथून तुम्हाला 22चं संरक्षण करायचं आहे. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की 22 सुद्धा आमच्या टीमसाठी एक चांगला टोटल इथे मात्र सेट केलाय पियुष पाटीलनं. परंतु हे सुद्धा विसरून चालणार नाही. कारण एकही विकेट्स खांडबल संघाने गमावलं नाही. ही जमेची बाजू. कारण जोपर्यंत खेळपट्टीवरती योगेश्वर पाटील आणि विनोद पाटीलची जोडी आहे तोपर्यंत ज्या विजयाच्या ज्या आशा आहेत त्या नेहमीच पल्लवित राहणार आहेत. नक्कीच, कारण दोघी विश्वासू भरोशाचे बॅटर आणि सलामीची जोडी. आज जास्त फलंदाजांना आउटच करता आलेलं नाही. पहिल्या मॅच मध्ये देखील दोघेच खेळले होते आणि सेकंड मॅच मध्ये देखील आपण बघितलं तर योगेश जवळपास या दोघांनीच पूर्ण डाव साकारला होता. त्याच्यामुळे इथून या 2 ज्या भरोशाच्या जोडीवरती जो विश्वास ठेवलेला जोपर्यंत ते मैदानात आहेत तोपर्यंत पहिल्या क्रमांकाचाच विचार टीम खांडवल करत असेल. हो निश्चितच. कारण पहिल्या क्रमांकाला फार महत्व असतो, मग कुठलाही क्षेत्र असू द्या. आणि जरूर त्यांच्या डोळ्यासमोर तो चित्र असावा. परंतु ते क्रमांक मिळवण्यासाठी तुम्हाला आता मात्र इथून जास्त मेहनत करावी लागेल. मानव मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. पाहू शकाल पुल करण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा मात्र कनेक्शन प्रॉपर नाही. चेंडू चाललाय अगदी मिड विकेट झोन मध्ये, शॉर्ट रिझन मध्ये. भावेश चेंडूला उचलून फेक करतोय. तत्पुरती 1 धाव. इथून जर तुम्ही जास्त गाफील जर राहिले तर मात्र तुमचा हा सामना अंगलेखी येऊ शकतोय. कधी आपण अनेकदा पाहिलेल्या क्रिकेटच्या खेळामध्ये 2 ओव्हरमध्ये 4 धावाही डिफेंड होताना मी पाहिल्यात, तर 2 ओव्हरमध्ये 52 धावा चेस होतानाही पाहिल्यात. प्रत्येक वेळेला तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं असेल. एकाही वेळेला तुम्ही ढील जर दिलीत प्रतिस्पर्धी संघाला, शत्रूला जर चोरटी वाट दाखवलीत तर तो तुमच्यावर प्रतिहल्ला करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला गाफील राहून चालणार नाही. यावेळेला लिडिंग एज बॉल हवेत. विकेट किपर विनय त्या ठिकाणी त्याच्यापासून भरपूर दूर राहिला होता चेंडू. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. योगेश्वर सारख्या खेळाडूला इथे थांबवलंय, ही फार मोठी उपलब्धी आहे सध्या तरी मी म्हणेल पिसेकरांसाठी. जरूर जरूर. आतापर्यंत पाहतो की गोलंदाज पिसेकरांची आपण जर पाहिले तर चांगल्या रिदम वरती आहेत, चांगल्या ट्रॅक वरती आहेत. आणि योगेश्वरचा आपण खेळ पाहिलं तर 5 चेंडू त्यांनी फेस केले, 3 डॉट केले, 2 सिंगल. विनोद आतापर्यंत 3 चेंडू फेस केले, 2 सिंगल, 1 डॉट. म्हणजे डॉट पर्सेंटेज जास्त आपण पाहतोय. कारण आतापर्यंत 4 डॉट चेंडूचा सामना या दोन्ही बॅटरने केलाय. आणि जर पीसी संघाला मात्र सामना जिंकायचा तर याच पद्धतीने गोलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे. लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली चुकीची आहे. इथे मात्र पहा बाईटच्या स्वरूपात सिंगल धाव आणि त्या सिंगल धावेवरती सुद्धा मात्र एवढ्या मोठ्या आवाजाने मात्र टाळ्यांचा गजर होतोय. एक धावेला महत्व आहे. हे स्पर्धात्मक युग आहे आणि योगी सर या स्पर्धात्मक युगामध्ये तुम्हाला सहजासहजी काहीच मिळणार नाही. तुम्हाला मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल आणि तो संघर्ष
इथून करतायत तर दोन्ही संघातील खेळाडू करतायत यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्क्वेअर लेग कडे बॉल येतोय एकदा मिळाली आहे दुसरा धावेचा प्रयत्न धावबाद होणार का कॉलिंग त्या ठिकाणी सुरुवातीला थोडीशी चुकीची राहिली परंतु या ठिकाणी धोका पत्करला आणि लगेचच दोन्ही फलंदाजांनी माघारी परत येण्याचा निर्णय घेतला एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होतं आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 7 येणारे 9 बॉल 18 धावांची गरज आहे बरोबर प्रत्येक बॉल मागे 2 धावा असं समीकरण 200च्या स्ट्राईक रेट आता फलंदाजी करावी लागेल योगेश्वरला लय मध्ये येण्यासाठी एका चांगल्या स्ट्रोकची आवश्यकता आहे जर एखादा चांगला त्याच्या बॅटमधून जर निघाला तर मात्र त्याचा कॉन्फिडन्स वाढेल आणि त्याच स्ट्रोकची तर मात्र सध्या वाढ पाहतोय की कधी हा फटका माझ्या बॅटमधून निघणार परंतु काय चेंडू हातालाय अगदी नाका जवळून तो चेंडू निघून गेला आणि मात्र मानव सांगतो जागते रहो 1 फॉर दी ओव्हरचा इशारा 1 बाउन्स इथे मात्र या ठिकाणी या ओव्हरमध्ये मानवचा मात्र आपल्याला पाहायला आपल्याला हा चेंडू बाउन्सर चेंडू होता आणि पहा आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि आता मात्र इथून आपण जर विचार केला तर 18 धावींची आवश्यकता हे 2 चेंडू फार निर्णायक असणार आहेत या 2 चेंडूमध्ये मोठा फटका जर आला नाहीये एखादा तर मात्र खांडवे संघ बागपुटला जाऊ शकतोय हो समोर दिशेने केल्याचा प्रयत्न हायमेट केला आय थिंक इस्टा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आपण पाहू शकेल पियुषच आहे त्या ठिकाणी हो मिस्टेक घडली गेली रिकव्हर करण्यासाठी साहिल पाटील वेगाने गेला 2 धावा कंप्लीट आणि 2 धावा मात्र सहजपणे पूर्ण झाल्या गेल्या 2 धावाच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करते 9 धावा 7 बॉल आणि 16चं इक्वेशन तसं योगी सर पहिल्या क्रमांकावर तुमच्या असोसिएशन मध्ये राहण्यासाठी फार मोठे परिश्रम घ्यावे लागतात असंच कोणी पहिल्या क्रमांकावर येत नसतो आणि आज आपण बघितलं तर पीसीए संघानं ज्या वेळेला तुम्ही टेनिसचं सत्र बघितलं ते 3 ते 4 ट्रॉफी जिंकून पहिल्या क्रमांकाचा मान पटकावलाय म्हणून ती त्यांची मेहनत आहे तो त्यांचा परिश्रम हार्ड वर्क विथ द स्मार्ट वर्क ऑन द राईट ड्राईव्ह केलाय चांगला फटका आहे पुन्हा एकदा अगदी आपण पाहिलं तर गवतामध्ये आता चेंडू हरवलाय शोधतायत क्षेत्ररक्षक 2 धावा मिळाल्यात तिसरा धावेचा प्रयत्न केला जातो आणि 3 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत ढूंढते रहे जाओगे 4 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात फक्त 4 धावा तुम्ही पलून पूर्ण करू शकता लक्ष असू द्या हीच तर पावसाला क्रिकेटची मजा आहे थोडस फनी मोमेंट आणि पहा चावी मिलो किंवा ना मिलो परंतु बारामजी मेहरांच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल लमलाली कारण 7 पैकी 1 स्टार मध्ये ही थोडीशी आपल्याला कमतरता भासली खर तर योगी सर आता आपण एक जे चित्र बघितलं मैदानाच्या आतमध्ये दृश्य बघितलं एक सुरुवातीला असं सांगितलं जायचं की ती काल्पनिक कथा होती की रिअली घडलं होतं ते माहिती नाही परंतु एका चेंडूमध्ये 52 धावा पळून पूर्ण केल्या होत्या ही गोष्ट खरी होती की नव्हती परंतु ते ऐकण्यात आलेलं आहे हो निश्चितपणे मी सुद्धा ते ऐकलेलं आहे परंतु आपण डोळ्याने पाहिलेलं नाही आणि त्याचं सातत्य आपण वारंवार वर्णन सुद्धा करू शकत नाही की एका चेंडूवरती 52 धावा पूर्ण करायचे आणि तो स्टॅमिना का असेल त्यावेळी त्या दोन्ही बॅटरचा हा सुद्धा प्रश्न पडतो परंतु बॉल कुठे गेला असेल मैदानात की 52 धावा कदाचित एखादा मैदानामध्ये एखादा मोठासा बिल वगैरे असावा त्याच्यामध्ये चेंडू हरवला असावा हेच फक्त आपण भाकीत करू शकतो या पूर्वीच्या गोष्टी आहेत परंतु आज खांडवल संघाला काय हवं आहे 6 चेंडू त्यांच्या समोर आहेत त्यांच्याकडे शिल्लक आहेत आणि त्या 6 चेंडू मध्ये ही स्पर्धा सन्मानाची अभिमानाची जिंकण्यासाठी 12 धाबींची गरज चला लगेच खेळ स्पीडअप करा जास्त वेळ घेऊ नका कारण अनंतजी केणे साहेबांना सुद्धा पुढे वाटचाल करायची आहे कारण त्यांना सुद्धा मात्र आपल्या फॅमिली समवेत त्यांच्या मित्रांसमवेत हो अनेक त्यांचे समर्थक ही त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आतुर आहेत त्यांची वाट पाहतात आणि आय थिंक असंही मला मेसेज आलाय की आय थिंक थेट मुंबईला सुद्धा एक त्यांचा केक कापला जाणार आहे त्यांचे जिवलग मित्र आहेत त्या ठिकाणी आपण खेळाला सुरुवात करूया 6 चेंडू शिल्लक आहेत 6 मध्ये 12 धावा इथून जोडायच्या आहेत काय या 6 चेंडू मध्ये दडलेला आहे कोण जिंकली स्पर्धा खांडवल की पिसे की खांडवल शेवट षटक भावेश शेलारच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय समोर स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतो विनोद पाटील एकही चौकार आला नाही आतापर्यंत 2 षटकांमध्ये एकही षटकार आला नाहीये म्हणजे किती धारदार गोलंदाजी पिसे संघाची पाहायला मिळाली सोपानजी तिस्कर देखील मंचावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत आज सध्या आपण बघितलं तर भिवंडीत नव्हे तर ठाणे रायगड महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एसए ची बॅट आणि एसए ब्रँड फॉर्मला आहे आणि आज एसए चे ब्रँड अँबॅसेडर मिस्टर
भावेश पवार. प्राऊड ऑफ भिवंडी. 6 मध्ये 12 ची गरज आहे. भावेश गोलंदाजी करण्यासाठी पहिला बॉल, विनोद समोर शॉर्ट बॉल आणि त्याच्यावर केलाय प्रहार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद फुकत असताना येतो षटकार. व्ही फॉर विक्ट्री आणि विनोद पाटीलच्या नावातच व्ही दडला आणि पहा 22चं त्याने स्वागत केलं या ठिकाणी षटकारानं. आणि आय थिंक थोडस बाकी सुद्धा केलं गेलं होतं सोपाटी तिसकर यांच्या माध्यमातून. आय थिंक या ओव्हर मध्ये मोठे फटके येऊ शकतात. आणि पहा पहिल्या चेंडूत षटकार आणि आता मात्र या ठिकाणी मॅच मध्ये कमबॅक करत असताना टीम जय हनुमान खांडवल बसत. जय बजरंग बली आय थिंक हनुमान उडी पहिल्या चेंडूवरती घेतली विनोद पाटील आणि आता मात्र विजयासाठी 5 चेंडूमध्ये 6 धाबींची गरज. आता डॉट चेंडू टाकावे लागतील, विकेट्स घ्याव्या लागतील, तेव्हा तुम्ही मॅच मध्ये पलटवार कराल. एका षटकारानं मैदानामध्ये हाहाकार वाजवला. विनोद नावाचा धाक निर्माण झाला आता मैदानाच्या आतमध्ये. हो पुन्हा एकदा ऑन साइडला पीक करायचं होतं, पूल करायचं होतं. पुन्हा बॉल वेकेंड एरियामध्ये निघून जातोय. एकदा मिळाली, थ्रो थोडासा वाईड आला, हळूवार गतीने आला आणि त्याचा फायदा आता फलंदाजांनी उचललाय. 2 धावा पूर्ण, येणारे 4 बॉल आणि फायनल जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. निश्चित बॉल ट्रोन आता मात्र पाहू शकला इक्वेशन आहे. आणि जरी स्पर्धा आय थिंक जर या दोन्ही फलंदाजांनी जर जिंकून दिली तर असं मला तरी भास होतोय की या दोन्ही खेळाडूंची मिरवणूक निघेल खांडवल गावामध्ये. परंतु विनोद पाटील आपल्या खांद्यावरती घेणार कोण हा प्रश्न आता मला इथे निर्माण झालाय. परंतु आधुनिक खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 चेंडू शिल्लक आहे. 4 मध्ये अजून मात्र इथे 4 धाबांचं संरक्षण पीसी संघाला करायचं आहे. भावेशच्या विरोधात 2 चेंडूवरती एक्झॅक्टली 8 धाबा त्याने खर्च केल्या गेल्या. मानव धरू त्याला खानमंत्र देतोय कुठल्या लेंथ वरती तुला मात्र चेंडू ठेवायचा आहे, कुठल्या लाईन वरती तुला मात्र इथे काम करायचं आहे. 4 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करण्यात आला. एक फिल्डर अगदी कॅचिंग पोझिशन मध्ये शॉर्ट कव्हरला सेट करण्यात आला. टीम मध्ये लॉंग ऑन मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतात शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. येणारे 4 बॉल 4 धावांची आवश्यकता. विनोद पाटील ऑन स्ट्राईक, भावेश राईट मोद विकेट. हो पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर बरोबर सेट केला होता परंतु त्याच्याकडनं मिस्टेक झाली आहे आणि पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होतात. चुकीला माफी नाहीये. हा खेळ क्रिकेटचा. छोट्या छोट्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील तेव्हा तुम्ही चॅम्पियन बनाल, विजेतेपदाला गवसणी घालाल. आणि आता विजेतेपदापासून जय हनुमान खांडवल टीम फक्त 2 पावलं दूर. 2 धावांची गरज, 3 चेंडू शिल्लक आहेत. समीर म्हणताना की ठेस लागल्यानंतरच माणूस शहाणा होतो आणि असं वाटते की पूर्णपणे हा सत्र खांडवल सगळ्यात ठेस लागत होती. पर आता मात्र कुठेतरी त्या वेदना झाल्या होत्या. त्या वेदना आता मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला कमी होताना पाहायला मिळत आहेत. कारण 3 चेंडू अजूनही मात्र त्यांच्याकडे शिल्लक आहेत, त्यांच्या भात्यामध्ये आहेत आणि त्या 3 चेंडूमध्ये आता विजयासाठी इथून फक्त 2 धाबींची आवश्यकता आहे. आणि पाहू शकाल पाण्याची सुद्धा मात्र इथे येण्याची दाट शक्यता आहे. But the full standards successful and champion this tournament Jai Hanuman Khandwal champion. Come on DJ. Champion.